नमस्कार मंडळी. बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्यासाठी आपण इथे उकडीचे मोदक बनवणार आहे। हे मोदक अगदी मऊसूत 24 तास मऊच राहतील अशा प्रकारचे मोदक बनवणार आहोत। उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठीसाठी 1 किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ स्वच्छ धुवून घरातच पसरवायचा आणि त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा टाकायचा आणि दळून आणायचा। पहिल्यांदा आपण सारण बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आहे। त्यामध्ये 1 बाउल होईल एवढा नारळाचा चव घेतलेला आहे। अर्धा बाउल गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकायचं आहे आणि सर्व छान असं मिक्स करायचं आहे। सर्व गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि पाणी त्यातलं सगळं आटू द्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकलेली आहे। खसखस टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा वेलची पावडर। वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे, त्यामुळे त्याचा सुगंध छान राहतो। बघा इथं आपलं सारण बनवून झालेलं आहे। आता आपण मोदकाचे उकड बनवायला घेऊया। उकड बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पसरट कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 बाउल पाणी टाकणार आहे। इथे जर तुम्हाला दुधाचा वापर करायचा असेल तर अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं टाकलं तरी चालू शकतो। त्यामध्ये अगदी पाव चमचा तूप टाकलेला आहे। आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला अगदी खळखळ उकळी आणायची आहे। बघा इथे पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तांदळाची पिठी टाकायची आहे। 1 बाउल पिठी टाकलेली आहे। जेवढं आपण पीठ घेणार आहोत तेवढं पाणी ठेवायचं आहे। छान असं उलताण्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे। बघा इथे दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे। आता गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं झाकण असं झाकून ठेवायचं। बघा इथे 2 मिनिटानंतर त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे कढईवरचं आणि एका परातीमध्ये मी थोडंच त्यातली उकड काढून घेणार आहे। अगदी सगळी उकड मी काढून घेणार नाही, अर्धी उकड अशीच झाकून ठेवणार आहे आणि अर्ध्या उकडीचेच मोदक बनवायचे आहेत। उकड खूप जास्त गरम असते, म्हणून स्मॅशरच्या साहाय्याने थोडंसं मी ते पीठ अशा प्रकारे जरा मळून घेणार आहे। हातानेच थोडं थोडं गरम पाणी लावून पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। उकड गरम असतानाच आपले मोदक बनवायला घ्यायचे आहेत। बघा इथे किती छान पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण गोळे करून मोदक बनवायला घेऊया। हाताला थोडंसं तूप लावायचं, म्हणजे हाताला पीठ आपल्या चिकटत नाही, म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घेऊन गोळा बनवायचा। हातानेच पारी बनवायला घ्यायची। बघा अशी दोन्ही हाताच्या साहाय्याने पारी बनवायची ही अशा प्रकारे। बघा इथे अशा प्रकारच्या मी कळ्या पाडून दाखवते। बघा इथे कशा प्रकारच्या कळ्या पाडलेल्या आहेत। आता यामध्ये सारण घालायचं, हलका हातानेच थोडंसं आतमध्ये दाबायचं आणि मोदक बनवायला
पारीच्या वरचा भाग मिटवून घ्यायचा. बघा इथे किती छान मोदक तयार झालेला आहे. मी आणखीन एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते. इथे चाळणीमध्ये एक ओला कपडा, कॉटनचा ओला कपडा घेऊन चाळणीमध्ये पसरवून ठेवलेला आहे. त्यावरती मोदक ठेवायचे आणि उकडायला ठेवायचे, त्यामुळे मोदक खाली चिकटणार नाहीत. गव्हाच्या पिठाचे मोदक याची सुद्धा रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे, तीही तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. आजचे मोदकाची रेसिपी मैत्रिणींनो आवडली का कमेंट करून नक्की सांगा. बघा इथे सगळे मोदक माझे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण यांना उकडायला ठेवूया. गॅसवरती मोठ्या पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. पातेल्याच्या वरती आपली चाळण बसेल एवढं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी ठेवून गॅसवरती ठेवायचं. पाण्याला खळखळ उकळी आली की मग त्यावरती मोदकाची चाळण ठेवायची. चाळणीवरती घट्ट झाकण ठेवायचं. 15 मिनटं असेच उकडू द्यायचे. 15 मिनटानंतर आपण झाकण काढायचं. बघा इथे आपले सगळे मोदक उकडलेले आहेत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक आपले तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.